नमस्कार, मी सौरभ रामचंद्र मुळीक महाएम टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत कॅमेरावरती कॅमेरामन योगेश कुंभार आहे. मित्र आज नमस्कार बोलताना ते चेहऱ्यावरच हसून होतं आणि आज आपण अशा अत्यंत खेदात्मक आणि गंभीर विषयाविषयी महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं भविष्य जे भयावह होत जाणार आहे जर आपण जागरूक नाही झालो याच्याविषयी मी तुमच्याशी संवाद चर्चा करणार आहे आणि त्याविषयी अत्यंत सखोलरित्या आपण बोलणार आहोत, सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय की तुम्ही आपल्या मित्रपरिवारांपर्यंत अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा. याचं कारण कोणा एका व्यक्तीमुळे परिवर्तन येत नसतं, परिवर्तन येतं ते समाजामुळे. समाजातले जितके अधिकाधिक व्यक्ती, जितके अधिकाधिक तरुण सजग होतील तितके लवकरच महाराष्ट्राचं राजकारण जे बिघडलेल्या स्थितीत आहे ते महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा रुळावरती येऊ शकेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी ते ऐकलं सुद्धा असेल, अँटिलिया केस असेल, मनसुख हिराणी हत्याकांड असेल, लिटर बॉम्ब असेल जो परमवीर सिंग यांनी फोडला माजी गृहमंत्र्यांच्या नावाने, त्यांच्यावरती तपास सुरू झाला आणि त्यामध्ये गृहमंत्र्यांना आपल्या पद उतार व्हावं लागलं. आणि या सचिन वाझेचं प्रकरण असेल जे या सगळ्यातच इन्व्हॉल्व्ह आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता हे सगळं प्रकरण हे फक्त काही नेत्यांपुरतं सीमित नाहीये. आता हे प्रकरण सरळ मातोश्रीच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे जर तपास यंत्रणा अधिक सजगपणे कार्य करू लागली तर. आता या सर्व घटकांचं विश्लेषण करताना, बातमी समजून घेताना काही गोष्टी मला जाणवल्या आणि जर तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टी जर तुमच्या समोर जर तुम्ही एक मांडलत, सगळं काही मांडलत आधीपासून क्रमवारी, तर तुम्हाला कळून येईल की हा फार मोठ्या नेत्यांचा कट आहे असं आपल्याला समजून येईल. फार मोठ्या मोठ्या नेत्यांची यात नावं आहेत आणि वारंवार आपल्या हाती असणाऱ्या सत्तेचा दुरुपयोग करत स्वतःला आणि स्वतःच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींना, नेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सुद्धा जर कॉमन सेन्सने सजगपणे जर आपण याचा अभ्यास केला, समोर ठेवलं सगळं, तर तुम्हाला दिसून येईल की हे साधं सुद्धा प्रकरण नाहीये, फार मोठं षडयंत्र आहे. आता मी हे का बोलतोय हे समजून घेण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जर आता 2 दिवसांपूर्वी अनिल देशमुख माजी गृहमंत्र्यांनी परिवहन मंत्री असणारे अनिल परब यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि फक्त त्यांच्यावरतीच नव्हे तर त्यांच्यावरती जे काही नेते आहेत त्यांच्यावरती सुद्धा आरोप केलेले आहेत. म्हणजे उघड नाव न घेता अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नाव घ्यायचं होतं. आता अनिल परब यांच्यावरती नेता जर कोण असेल तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, अनिल परब हे शिवसेनेतले इतके मोठे नेते आहेत की ते जर कोणाची आज्ञा ऐकत असतील, कोणानुसार जर करत असतील तर ते मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुसारच ते करत असणार आहेत. त्यामुळे यात उद्धव ठाकरेंचा सुद्धा समावेश आहे की काय, आता असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झाला पाहिजे. आणि होत नसेल तर महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं भविष्य अत्यंत भयावह असणार आहे. मित्रांनो, आपण समजून घेऊया. अर्णब गोस्वामी यांच्यावरती सुद्धा जी केस दाखल केली गेली होती ना, ती सुद्धा खोटी होती असं परमवीर सिंग म्हणाले. तर सचिन वाझेने सुद्धा अनिल देशमुख आणि अनिल परबचं नाव घेतलंय. आता हे सगळं नक्की काय सुरू आहे समजून आपण घेण्यासाठी ना, मला जे जाणवलं ते तुम्हाला समजावं यासाठी आपण सुरुवातीपासून समजून घेऊया. आता ही घटना आतापुरती जर समजून घ्यायची असेल तर 25 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होते, ज्यावेळेस मुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर स्कॉर्पिओ सापडली आणि त्यात स्फोटक पदार्थ सापडले होते. तिथपासून नव्हे मित्रांनो, ही 2002 पासून सुरू होते. सचिन वाझे हे पोलीस दलात 2002 साली होते आणि त्यांना सस्पेंड केलं गेलं होतं मित्र हो. का तर त्यावेळी सुद्धा एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप या सचिन वाझेवरती होता. 2004 पर्यंत वारंवार मला तुम्ही पोलीस दलात पुन्हा रुजू करा असं म्हणून सुद्धा न केल्या गेल्यामुळे 2004 मध्ये सचिन वाझे यांनी त्यागपत्र दिलं होतं, राजीनामा दिला होता आणि 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता अशी संशयास्पद व्यक्ती जिच्यावरती आरोप आहेत आणि ती 2008 मध्ये शिवसेना पक्षाशी संबंधित सुद्धा झाली, त्या व्यक्तीला 2020-19 मध्ये लॉकडाऊनच्या भर काळात पुन्हा एकदा पोलीस दलात का समाविष्ट करून घेण्यात आलं? कोणाची सुप्त इच्छा होती की या व्यक्तीकडून आपल्याला ही कार्य करून घेता येऊ शकतात, कारण हा व्यक्ती विश्वासू आहे, हा व्यक्ती
ज्याला आपण सांगितलेलं काम कोणत्याही स्तरावरती जाऊन करू शकतो, या व्यक्तीवरती आधी सुद्धा कोणाचे आरोप असताना सुद्धा या व्यक्तीला पुन्हा एकदा का पोलीस दलात समाविष्ट करून घेण्यात आलं? आता या प्रश्नाचं उत्तर त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं. आणि ते कधी देतील? जेव्हा तुम्ही लोक बहुतांश प्रमाणात त्यांना तसा प्रश्न विचारतील. परंतु आपण तसा प्रश्न विचारतच नाही. 25 फेब्रुवारी 2021 आता काही दिवसांमध्ये त्याला वर्ष पूर्ण होईल. त्या सचिन वाझेला अटक करण्यात आली का? तर अँटिलिया केसमुळे नव्हे, तर अँटिलिया केसमध्ये तपास सुरू झाल्यानंतर सचिन वाझे यांच्यावरती सुद्धा जेव्हा आरोप व्हायला लागले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांसमोर काय बोलतात की सचिन वाझे हा काही लादेन आहे का, त्याच्यावरती वारंवार आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि आपल्या भूमिकेनुसार त्यांनी पुन्हा एकदा केंद्रावरती आरोप करण्यास सुरुवात केली की केंद्र मुद्दामून फसवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पुन्हा एकदा ज्यावेळेस मनसुख हिरेनी हत्याकांड समोर आलं त्यावेळेस सचिन वाझेच्या विरोधात स्ट्रॉंग पुरावे सापडले. त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर इतर मंत्री गप शांत सन्नाटा, त्यावरती पुन्हा कोणी काहीच बोललं नाही. मित्र, या मागचा सगळा उद्देश समजून घ्या. मुख्यमंत्री एका पोलीस अधिकाऱ्याविषयी बोलतात आणि ज्याच्यावरती आरोप आहेत त्या अधिकाऱ्याला 2020 मध्ये पुन्हा एकदा समाविष्ट करून घेण्यात येतं आणि हा सगळा पुन्हा एकदा षडयंत्र सुरू होतो. 2019 मध्ये सरकार आलं होतं युतीचं, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तिथपासून हा सगळा घोळ सुरू होतो. मित्र, आता सचिन वाझेने मनसुख हिरेनला का मारलं होतं? सचिन वाझेचा हा मित्र होता. कोण? मनसुख हिरेनी. हा ठाण्यातला एक प्रख्यात असा एक व्यापारी होता आणि हा सचिन वाझेचा मित्र सुद्धा होता. आता अँटिलिया केसमध्ये हा जो मनसुख हिरेनीवरती आपण सगळे दोष टाकून देऊ म्हणजे आपण वाचू आणि तुला मी नंतर सोडून आणतो असं सचिन वाझेने सांगितलं. परंतु मनसुख हिरेनी म्हटला की मी तसं काही करणार नाही. असं म्हटल्यानंतर सचिन वाझेला भीती वाटायला लागली की अरे मनसुख हिरेनी कदाचित उद्या जाऊन आपलं नाव फोडू शकेल आणि म्हणून त्याची हत्या करण्यात आली. आणि हे ईडी समोर आणि पुराव्यांसकट आहे. मी असंच काही बरळत नाहीये. म्हणून सांगतो की बातम्या मागचं वाचायला आणि ऐकायला शिका. त्यानंतर काय झालं? आता ही अँटिलिया केस असेल, मनसुख हिरेनी हत्याकांड असेल, ते परमवीर सिंग यांनी नीट हाताळलं नाही अथवा वारंवार ते त्याच्याविषयी काहीतरी लपवत होते. यांच्यावरती सुद्धा परमवीर सिंग यांची सुद्धा चौकशी सुरू झाली आणि त्यांना मुंबई पोलीस कमिशनर पदावरून हटवण्यात आलं. आता परमवीर सिंग यांचा तुम्ही जर मागचा रेकॉर्ड बघितला ना तो उत्तम आहे. पोलीस म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे. कसं काय? तर मालेगाव बॉम्बस्फोट असेल, भीमा कोरेगाव प्रकरण असेल, ठाण्यामधल्या सिम कार्डचं जी काही सगळं झोलमाल झाली होती ते प्रकरण असेल, या परमवीर सिंगांनी त्यावेळी उत्तम कामगिरी केली होती. परंतु ज्यावेळी कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती झाली, सचिन वाझेचे जेव्हा प्रसंग आला त्यावरती त्यांच्यावरती कुणी दबाव टाकला होता की तुम्ही सत्य लोकांसमोर मांडू नका? प्रश्न आहे ना. सचिन वाझेला कोण सहाय्य करत होतं की कमिशनर वरती सुद्धा दबाव टाकला गेला की तू याच्यावरती काही बोलायचं नाही म्हणून. आता याला जेव्हा पदउतार करण्यात आलं, याची जेव्हा बदनामी झाली तेव्हा हम तो डुबेंगे सनम तुझको भी लेके डुबेंगे या म्हणीचा म्हणजे असतं ना एक आज चिड असते की माझंच का फक्त नाव खराब. त्यांनी सरळ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलं की अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री म्हणजे त्यावेळेचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी सचिन वाझे यांच्यावरती त्यांना सपोर्ट करत सहाय्य करत 100 कोटींची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत पोलिसांद्वारे अनिल देशमुख करत होते असा लेटर लिहिला आणि महाराष्ट्र हादरून गेलं की अरे असं गृहमंत्री करू शकतो. आणि त्यानंतर त्यांच्यावरती राष्ट्रीय तपास यंत्रणा अथवा ईडीने चौकशी दाखल केली आणि काही महिन्यांमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. आता अनिल देशमुख हे काही महिने ते सुद्धा गायब होते आणि परमवीर सिंग सुद्धा गायब होते. आता समजून घ्या, ज्यावेळी परमवीर सिंग गायब होते त्यावेळी संजय राऊत यांचं वक्तव्य तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, मला लख्ख आठवतंय की संजय राऊत म्हटले होते की या परमवीर सिंगांना लपवण्याचा डाव केंद्र सरकार आखतंय आणि यांना कुठेतरी बाहेरच्या राज्यात पळवून नेलंय, हे कुठेतरी कुठल्या तरी राज्यात लपून आहेत आणि हे केंद्राला माहिती आहे परंतु ते मुद्दामून दाखवत नाहीयेत. परंतु याच्या विरोधात घडलं काय? घडलं तर परमवीर सिंग हे मुंबईतच होते.
म्हणजे यांना लपवण्याचा प्रयत्न कोण करत होतं? राज्य सरकारच करत होतं का, असा प्रश्न निर्माण होतो. आता ही बाब बाजूला राहिली. त्यानंतर यांच्या चौकशी म्हणजे खूप आरोप, किती नावं घ्यावी, पोलीस दलातले कितीतरी नावं घ्यावी, एवढी नावं समोर आली, त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर अनेक खुलासे समोर येऊ लागले. म्हणजे ज्यावेळी परमवीर सिंग यांनी आता एक मोठा खुलासा केलाय, तो खुलासा असा आहे की अर्णब गोस्वामीवरती चुकीची केस फाईल केली गेली होती मुद्दामून. का तर रिव्हेंज, बदला घेण्यासाठी. आणि असं का करण्यात आलं होतं? अनिल देशमुख यांनी मला त्याचे ऑर्डर दिले होते असं त्यांचं म्हणणं आहे, परमवीर सिंग यांचं म्हणणं आहे. आणि ते त्यांनी ईडी समोर बोलून सुद्धा दाखवलेलं आहे. आता विचार करा, सारासार विचार करा, अर्णब गोस्वामी हा काही यांच्याविषयी बोलत होता का? माजी गृहमंत्र्यांविषयी, अनिल देशमुख विषयी बोलत होता का? नाही. तो उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत होता. उद्धव ठाकरे यांना काहीही बोलत होता. ते त्यांचं बोलणं हे याला आम्ही काही समर्थन करत नाही. मग त्यांना म्हणजेच अनिल देशमुख यांना कुठून आज्ञा आल्या असतील? आता अनिल देशमुखांना काय फरक पडायला पाहिजे ना, ते त्यांच्या पक्षाचे नेते नव्हते अथवा त्यांचा काही संबंधही नव्हता. मग अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांना का सांगितलं? मग या अनिल देशमुखांना कुणी आज्ञा दिली असेल? सारासार विचार करा मित्र. आणि मग परमवीर सिंग आणि पोलीस दलांनी अर्णब गोस्वामीला घरातून उचललं. म्हणजेच काय तर मीडियाची मुस्काटदाबी, आमच्या विरोधात जो जातो त्याला आम्ही तिथेच संपवतो, अशा खोट्या केसेसमध्ये अडकवतो. समजून घ्या, समीर वानखेडेच्या आणि त्या ड्रग केस संदर्भात सुद्धा हेच झालं होतं. अरे तू माझ्या जावयाच्या विरोधात जातोस की काय? थांब, तुला अद्दल घडवतो. आणि आता जेव्हा नवाब मलिक यांना पुरावे विचारले जातात त्यावेळी त्यांच्याकडे पुरावेच नाहीत. असो, विषयांतर नको, आपण या विषयावरती राहूयात. आता परमवीर सिंग यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर अनिल देशमुख यांच्या सुद्धा मनात आलं की हम तो डुबेंगे सनम, तुझको भी लेकर डुबेंगे. माझीच का फक्त बदनामी व्हावी, मलाच का फक्त अटक व्हावी? मला तर वरून आज्ञा येत होता ना. मग या पोलिसांच्या बदल्या फक्त मीच नव्हतो करत, तर मला अनिल परब, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, मला कागद आणून द्यायचे की यांच्या बदल्या करायच्या आहेत. सचिन वाजेने सुद्धा सांगितलंय की अनिल परब आणि अनिल देशमुख यांनी जवळजवळ 20 करोड रुपये घेतले होते आणि 10 DCPच्या बदल्या केल्या होत्या. हे सचिन वाजेंचं वक्तव्य आहे. आणि या संदर्भातल्या हजारो पानांच्या चार्जशीट वेळोवेळी आणि वारंवार सादर केल्या गेल्या आहेत. हजारो पानांच्या चार्जशीट तपास यंत्रणेद्वारे. आणि आता यांचं म्हणणं काय की केंद्रीय यंत्रणेद्वारे मला मुद्दामून फसवलं जाते. अरे सचिन वाजे हा कोणाचा व्यक्ती होता? कोणत्या पक्षात होता? कुणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला? कुणी त्यांच्या समर्थनात्मक बोलले? अरे मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्याबद्दल का बोलेल ना, पण ते बोलले का? तर त्यांचे हात सुद्धा कदाचित बोलतोय दगडाच्या खाली ठेचले गेले असतील अथवा अडकले असतील. आता अनिल देशमुख अनिल परबचं नाव घेताना काय म्हटले की पोलिसांच्या बदल्या म्हणजे कितीतरी पोलिसांकडून खाल्लेला हा मलाईमा आहे. म्हणजे काय मलाई आहे ही सगळी. म्हणजे पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार इथे सुद्धा होऊ शकतो की पोलिसांच्या बदल्या पैसे द्या आणि आपल्याला हवे तशा बदल्या करून घ्या. आता हे अनिल देशमुख आणि अनिल परबचं झालं. अनिल देशमुख त्यानंतर म्हणजे समजून घ्या बरं का, आता ते काय म्हटले की अनिल परबला कुठून यायचे? तर अनिल परबला त्यांच्या वरच्या नेत्यांकडून अशा आज्ञा यायच्या आणि मग ते आपल्या वरच्या नेत्यांची म्हणजे शिवसेनेच्या वरच्या नेत्यांची सगळं काही संवाद साधून ते यायचे आणि त्यानंतर मला कागदपत्र द्यायचे आणि त्यानुसार मी बदला करायचो, कारण ते त्यावेळी गृहमंत्री होते आणि हा सगळा हक्क गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. मित्रांनो समजून घ्या, फार मोठं षडयंत्र आहे. आणि आता जर हळूहळू तपास यंत्रणा मातोश्रीच्या सुद्धा उंबरट्यापर्यंत पोहोचलेली आहे की काय किंवा पोहोचते की काय या सगळ्या संदर्भात हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. आता अँटिलिया प्रकरण असेल, मनसुख हिरेणी प्रकरण असेल, मनसुख हिरेणी हत्याकांड असेल, गृहमंत्र्यांवरती लागलेले आरोप असतील, आता परिवहन मंत्र्यांवरती लागलेले आरोप असतील. आणि जर असे आरोप परिवहन मंत्र्यांवरती लागत असतील, मला बोलताना दुःख होतंय मित्रांनो, मागील आता काही दिवसांपूर्वी एसटी संपाला 100 दिवस पूर्ण झाले, अजून सुद्धा त्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाहीये. 84 का जवळजवळ 80च्या जवळ आत्महत्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. हजारोंच्या म्हणजे कितीतरी शेकडोंच्या कर्मचाऱ्यांच्या निलंबन झालेलं आहे. मग असे परिवहन मंत्री पदउतार का होत नाहीत? त्यांच्यावरती इतके आरोप माजी गृहमंत्री लावतायत. तर आणि अनिल देशमुख आणि अनिल परब हे आपापल्या नेत्यांचे मोठे प्यादे आहेत, समजून घ्या. ते त्यांच्यानुसार वागतात. मग अनिल देशमुख यांना कोणी सांगितलं की तू यांचं नाव घे?
आणि नवाब मलिक तर म्हणतात की अनिल देशमुख जे बोलले ते 100% सत्य होतं. का तर परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांचा कॅटमॅट होतं. 100% सत्य. म्हणजे तुम्ही तुमच्या पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणेवरती, केंद्रावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा खेळ सुरू केलाय. म्हणजे चुका आपण करत राहायच्या, भ्रष्टाचार या राज्य सरकारच्या काळात होणार आणि त्याच्यावरती जर राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही करण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे केंद्र आम्हाला डावलण्याचा, आम्हाला डांबण्याचा प्रयत्न करतोय, अशा प्रकारची वक्तव्य समोर येत आहेत. आणि काही व्यक्ती त्याचं समर्थन सुद्धा करतायत. अंधभक्त होऊ नका. महाराष्ट्र राज्य हे डिक्लायनिंग रेशोमध्ये आहे. ज्यावेळेस आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेच्या अंतर्गत एलॉन मस्क हा इतका मोठा व्यापारी आहे, बिझनेसमॅन आहे, त्याला सुद्धा थांबवण्यात येतंय की तू आमच्या नियमांनुसार आमच्या देशात ये. आणि आपल्याच महाराष्ट्र राज्याचे काही मंत्री त्यांना ट्विट करून सांगतायत की तू ये राज्यात, ये आमच्या, आम्ही तुझ्यानुसार वागू. म्हणजे महाराष्ट्र राज्याला कुठे घेऊन जाण्याचा हा प्रसंग आहे. इतके मोठे भ्रष्टाचार, इतक्या मोठे ड्रग्ज केस आणि त्यावरती पत्रकार परिषद घेत खुलेआम काही कोणावरती केलेले आरोप आणि बरं न्यायालयात काहीच मांडता येत नाही. म्हणजे समजून घ्या, ब्युरोक्रेसी, नोकरशाही, प्रशासन तर गोंधळलेलं आहे. 4 स्तंभ मानले जातात ना, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, राज्याचे 4 स्तंभ मानले जातात. प्रशासन तर गोंधळलेलं आहेच आणि या सगळ्या आरोपांवरून भ्रष्टाचार होतोय हे लख्ख आणि स्पष्ट आहे. त्यामुळे हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ना, ते जास्त काळ टिकणार नाहीये हे आपल्याला दिसून येतंय. परंतु यात सुद्धा प्रश्न निर्माण होतो की जितका काळ जास्त राहील तितका वेळ अधिक महाराष्ट्र राज्य अधोगतीवरती राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहाणे व्हा. प्रशासन गोंधळलेलं आहे. प्रामाणिक काही जर नोकरशहा असतील तर त्यांना त्यांची मुस्काटदाबी करण्यात येते आणि असे नोकरशहा जे तुमची हाजीहुजी करतात त्यांना वर आणण्यात येतंय. सुपर कॉप बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते जर अडकले आणि मग त्याच्यानंतर ते तुमच्यावरती आरोप करायला लागले तर यांचा आणि आमचा काही संबंध नाही असं म्हटलं जाते. म्हणजे नोकरशाहीची मुस्काटदाबी, अर्णब गोस्वामीला अटक करून पुन्हा एकदा मीडियाही सुद्धा मुस्काटदाबी, पत्रकारांची मुस्काटदाबी. यात मला एक आशा आहे ती न्याय यंत्रणेकडूनच. महाराष्ट्र राज्य किंवा देश हा सुद्धा न्याय यंत्रणेवरती विश्वास करू शकतो असं आपल्याला म्हणायला हवं. आणि या केस संदर्भात काही ना काहीतरी नक्कीच पुरावे वेगवेगळे समोर येतील, सत्य जगासमोर येईलच. आपण आत्ताच काही निष्कर्ष मांडणं बरोबर होणार नाही, कारण अजून खूप गोष्टी म्हणजे अजून उलगडलेल्या नाहीयेत, त्या लवकरच उलगडतील आणि यामागचं षडयंत्र राज्यासमोर, राज्याच्या जनतेसमोर येईल. तुमचं यावरती काय म्हणणं आहे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुमचा विचार काय, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय आठवतंय का या केस संदर्भात काही घडलं होतं किंवा काही असं तुम्हाला संदिग्ध आढळून येतंय तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि होय, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेफाम शेअर करा. या व्हिडिओला खूप शेअर करा आपल्या मित्रपरिवारांपर्यंत. आणि होय, युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आशा करतोय हा मांडलेला विचार, ही मांडलेली क्रमवारी आणि त्यामागचा मला जाणवलेला विचार हा तुम्हाला पटला असेल, आवडला असेल. आशा करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.